नमस्कार. जय शिवराय. आता 1:20 झालेले आहेत. होय, रोज असंच असतं का? आज लवकर आलोय. अच्छा. नाही तर रोज पहाटे 3 वाजतात मला आणि जेवायला 4, झोपायला 5, सकाळी पुन्हा 6:30ला उठायचं, 7ला बाहेर पडायचं. झोपता किती वेळ? 1.5 तास. तर आज उद्या तुमची सभा आहे. हो. आता रात्री 1 वाजला तरी सुद्धा लोकांची गर्दी होती. तुमची वाट पाहत होती. रोज असंच असतं का? हो, दौरा मी फायनल केल्यानंतर ज्यावेळेला हा दौरा ज्यावेळेला माझा जनतेपर्यंत जातो, त्यावेळेला जनता माझी वाट पाहते. पण प्रत्येक ठिकाणी मी 2 ते 3 तास लेट आहे. पण तरीसुद्धा लोकं जागेवर आहेत आणि माझी वाट पाहतात. माझं भाग्य फार मोठं आहे, की मला असं वाटत होतं, की माझा मध्ये पराभव झाल्यानंतर, की माझा पराभव झाला, आता कसं करायचं काम. परंतु त्या जनतेचा मी उत्साह पाहिला. आज भल्या-भल्या मंडळीला सगळी यंत्रणा आहे, नेते मंडळी आहे, राजकीय पक्ष आहे. त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहे. पण तरीसुद्धा लोकं त्यांच्यासाठी जमत नाही. लोकं जमतात त्यांच्यासाठी, पण ते लोकं ते सगळे हायर केलेले असतात. ते घेऊन आलेले असतात आणि आपली ओरिजिनल लोकं ही माझी रस्त्यावर उभी राहून माझी वाट पाहतात. मला असं वाटतं, की त्यामुळे माझा जो उत्साह आहे किंवा त्यांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे, ते बघून हा दौरा मला फार आनंददायी वाटतो. लेट जरी होत असलं, तरी लोकांचं माझ्यामध्ये असलेलं प्रेम पाहून मला एक वेगळा चेतना मिळते. त्याच्यातून माझी एनर्जी वाढते. तर उद्या तुमची एक जंगी अशी सभा होती. काय सांगाल? हो, मी एक मोठी सभा घेतोय त्याचं कारण असं आहे, की मी इतक्या वर्षी जे कष्टकर झालेलो आहे समाजामध्ये. मला कोणी फोन केला तर मी दशकीला गेलोय, अंत्यविधीला गेलोय, लग्नाला गेलोय, वास्तुशास्त्राला गेलोय, आजारपणामध्ये गेलोय, ऑपरेशन मोफत केलेले आहेत, मोफत समुदाय विवाह सोहळे केलेले आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी मदती केलेल्या आहेत. अशा सगळ्या बऱ्याच ज्या जनतेशी निगडीत जेवढ्या गोष्टी त्याच्याशी मी नेहमी त्या गोष्टीला सामोरं गेलेलो आहे. जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की हा जनसंपर्क इतका दांडगा पाहून, की या निवडणुकीमध्ये उद्याची जी माझी सभा आहे, अंतिम सभा प्रचाराची, त्याच्यासाठी जनता ही स्वतःची गाड्या काढून खूप ताकदीने त्या सभेमध्ये येतील आणि महाकाय सभा होईल. ती उद्याची सभा पाहून चर्चा अशी होईल, की सर्वसामान्य जनता ही शरद सोनवणे बरोबर आहे आणि मोठे-मोठे नेते मंडळी एका बाजूला आहेत. असा त्या सभेचा उद्याचा कयास आहे. कारण जनता जी मला विश्वास देते, त्या विश्वासाने मी हे बोलतोय. मी असं कुठल्या पद्धतीची एक्स्ट्रा ताकद लावलेली नाहीये. मला पाहायचं की जनता उद्या किती येते. मी आव्हान केलेलं आहे आणि आजही माझं आव्हान आपल्या सर्वांच्या साक्षीने, जर मी जनतेला वेळ दिला असेल, तर जनतेने मला तो वेळ द्यायला पुन्हा यावं आणि माझ्यासाठी एकदाच यावं. एकदा तुम्ही माझ्यासाठी या. 5 वर्ष मी तुमच्यासाठी काम करेन. हा विश्वास माझा जनतेवर आहे. शरद पवारांची सभा झाली 10-12 हजार लोक होती. काल परवा अजित पवारांची सभा झाली 15,000च्या आसपास लोक होती. असे महाकाय म्हणताय म्हणजे असे किती लोक येणार आहेत? बघा आता त्यांची लोकं जी आलेली आहेत, ती आणलेली आहे आणि माझी लोकं जी येणार आहे, तर ते स्वयंस्फूर्तीने येणार आहे. 2 सभेतला हा फरक राहणार आहे. मी जे स्वतःच्या पावलाने येतात ना, त्यांना मी महाकाय म्हणतो. जे आणली जातात ना, तर माझं असं म्हणणं आहे, की ते दबाव तंत्राची लोकं आहेत. किंबहुना ती थोडेसे त्यांना रचनात्मक त्यांना बाबा तुम्ही आमच्यावर चला आणि एवढ्या-एवढ्या कालावधीसाठी तुमची हजेरी लावा. हे थोडक्यात ती हजेरी लावणारी लोकं, ती लोकं बरीचशी घेऊन आलेली असं माझं मत आहे. तर आता अनेक सभामध्ये विविध नेते वेगवेगळी भाषणं करत असतात. काय तुम्ही बोलणार आहात? उत्सुकता तर लागलेली आहे. नाही बघा, उद्याचा दिवस हा माझ्या जीवनातला माझे जे विचार आहेत त्याचा फार महत्त्वाचा टप्पा आहे त्या उद्याच्या विचारांचा. मी प्रामाणिकपणे सांगतो, या तालुक्याचा 5,000 कोटीचा पर्यटन विकास आराखडा माझा तयार आहे. जो खरं तर इथून मागच्या 5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होता. तो आराखडा मला शासनापुढे मांडायचा आहे आणि त्याची मंजुरी घ्यायची आहे. हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा निर्णय असणार आहे जुन्नर तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. दुसरी गोष्ट की दाऱ्या सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. दाऱ्या फाईल ही DPR साठी टेबलावर आहे. त्यामुळे दाऱ्या फुटणे ही माझ्या दृष्टीने अतिशय जेवढी माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे, त्यापेक्षा ती कठीण गोष्ट आहे आणि ती कठीण गोष्ट मीच करू शकतो. कारण कठीण गोष्ट करणं हा माझा आजपर्यंत अजेंडा राहिलेला आहे, छंद राहिलेला आहे.